शेतकरी बांधवांनो, आत्ताच काही मिनिटांपूर्वी महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी एकाच वेळी अनेक मोठ्या योजनांबद्दल सर्वात आनंदाची आणि सर्वात ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. कारण आजची बातमी इतकी मोठी आहे की यापूर्वी असा निर्णय कधीच झाला नव्हता. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये यावर्षी पाऊस अत्यंत कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे पीक उन्हाने करपून गेले आहे. शेतकरी अडचणीत आहेत हे लक्षात घेऊन मुख्यमंत्री साहेबांनी तातडीने आपत्कालीन बैठक बोलावली आणि त्या बैठकीत एक नाही, दोन नाही तर 3 मोठे निर्णय जाहीर केले. पहिला निर्णय म्हणजे 14 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे संपूर्ण कर्ज माफ. दुसरा निर्णय म्हणजे 24 तासांमध्ये थेट बँक खात्यात 50,000 रुपयांचे तातडीचे अनुदान. आणि तिसरा निर्णय म्हणजे 18 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे 25,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये असे एकत्र 27,000 रुपये थेट बँकेच्या खात्यावर जमा. मंडळी, एकाच दिवशी इतके मोठे निर्णय ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल, परंतु हे 100% अधिकृत आहे. GR काढला गेला आहे, बँकांना आदेश दिले गेले आहेत, पेपरमध्ये देखील ही बातमी ठळकपणे आली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, शेवटपर्यंत बघा. कारण तुमचा जिल्हा यादीत आहे का, तुम्ही पात्र आहात का, कोणत्या बँकांमध्ये पैसे येणार, हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या कृषी हेल्पलाईन 1.0 चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. शेतकरी बांधवांनो, आधी समजून घ्या की आजच्या बातमीत नक्की काय काय आहे. तब्बल 22,123 शेतकऱ्यांसाठी 16,71,00,000 रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा नवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. पीक विमा 2022 ते 2025 चे तब्बल 43,90,00,000 रुपये मंजूर करण्यात आले असून ते आजपासूनच जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 7,300 कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन 3 ते 4 वर्षांचा अडकलेला केंद्र सरकारचा पीक विमा वाटपाला सुरुवात झाली आहे. 13 जिल्ह्यांमध्ये 1,760 कोटी रुपयांचा पीक विमा आजपासूनच जमा होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. आणि 14 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि 50,000 रुपयांचे अनुदान एकत्र देण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला आहे. शेतकरी बांधवांनो, आता सांगते पिकानुसार किती पीक विमा मिळणार आहे हे नीट लक्षात ठेवा. सोयाबीन पिकासाठी हेक्टरी 28,000 रुपये मिळणार आहेत. कापूस म्हणजे कपाशी पिकासाठी हेक्टरी 36,000 रुपये मिळणार आहेत. तूर पिकासाठी हेक्टरी 45,000 रुपये मिळणार आहेत. मूग पिकासाठी हेक्टरी 27,500 रुपये मिळणार आहेत. उडीद पिकासाठी हेक्टरी 25,000 रुपये मिळणार आहेत. ज्वारी पिकासाठी हेक्टरी 32,500 रुपये मिळणार आहेत. बाजरी पिकासाठी हेक्टरी 32,000 रुपये मिळणार आहेत. आणि आज सकाळीच अनेक शेतकऱ्यांना 31,627 रुपयांचा पीक विमा थेट खात्यात मिळाल्याची माहिती समोर आली आहे. शेतकरी योजनांच्या अशाच वेगवान अपडेटसाठी कृषी हेल्पलाईन 1.0 ला नक्की सबस्क्राईब करा. शेतकरी बांधवांनो, आता सांगते पात्रतेच्या महत्त्वाच्या अटी, या नीट समजून घ्या. पहिली अटी, मागच्या 15 दिवसांमध्ये PM किसान योजनेचे 2,000 रुपये बँकेच्या खात्यावर मिळाले असतील तरच नमो शेतकरी योजनेचे 2,000 आणि पीक विम्याचे 25,000 रुपये जमा होणार आहेत. दुसरी अटी, KYC प्रक्रिया पूर्ण असणे आवश्यक आहे. 2 ते 3 महिन्यांपूर्वी बँकेत जाऊन KYC केली असेल तरच लाभ मिळणार आहे. तिसरी अटी, वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे. जास्त उत्पन्न असेल तर श्रीमंत शेतकरी म्हणून गणले जाईल आणि लाभ मिळणार नाही. चौथी अटी, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. पांढरे रेशन कार्ड असलेल्यांना प्राधान्य मिळणार नाही. पाचवी अटी, एका घरातून फक्त एकाच व्यक्तीला लाभ मिळणार आहे. घरातील अनेक जण जमीन वेगळी करून वेगळा लाभ घेत होते.
सरकारला हे समजले आणि अशांना बाहेर काढले गेले. एका घरातून एकाच जण लाभ घेतला नाही तर सर्वांचे हप्ते बंद होतील. महत्त्वपूर्ण सरकारी GR पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. शेतकरी बांधवांनो, आता सांगते आज 18 जिल्ह्यांमध्ये पैशांचे वितरण कसे होणार. या 18 जिल्ह्यांचे 3 टप्पे करण्यात आले आहेत. पहिल्या 6 जिल्ह्यांमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत वाटप होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील 6 जिल्ह्यांमध्ये संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पैसे येणार आहेत. तिसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांना रात्री 11 ते 11:30 वाजेपर्यंत पैसे येणार आहेत. आज एकही पात्र शेतकरी शिल्लक राहणार नाही. शेतकरी बांधवांनो, आता सांगते कोणत्या 18 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे 25,000 आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 असे 27,000 रुपये आज जमा होणार आहेत. पहिले 2 जिल्हे छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर. या 2 जिल्ह्यांमध्ये 2 ते 3 लाख शेतकरी राहतात. त्यांच्या खात्यावर आजच हा लाभ जमा होणार आहे. पुढचे 2 जिल्हे लातूर आणि नांदेड. या जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी था. PM किसानचा हप्ता मिळालेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी हप्ता आणि पीक विमा आज थेट खात्यात येणार आहे. पुढचे 2 जिल्हे बीड आणि बुलढाणा. हे शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून ओळखले जातात. DBTच्या माध्यमातून 27,000 रुपये थेट बँक खात्यावर जमा होणार आहेत. अकोला आणि धुळे. या जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांना देखील आजच हा लाभ मिळणार आहे. पालघर आणि नंदुरबार. हे आदिवासी शेतकऱ्यांचे जिल्हे आहेत. तिथल्या शेतकऱ्यांनाही आजच लाभ मिळणार आहे. रत्नागिरी आणि ठाणे. कोकणातील या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनाही आज पैसे मिळणार आहेत. यवतमाळ, कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्ग. या जिल्ह्यांमधील ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्यांना पीक विम्याचे पैसे आज जमा होणार आहेत. शेतकरी बांधवांनो, आता सांगते त्या 14 जिल्ह्यांची यादी. ज्यांना कर्जमाफी आणि 50,000 रुपयांचे अनुदान एकत्र मिळणार आहे. हे 14 जिल्हे म्हणजे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, धाराशिव, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम, अमरावती आणि नागपूर. मंडळी, या 14 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे आणि त्याचबरोबर 24 तासांच्या आत थेट बँक खात्यात 50,000 रुपयांचे अनुदान जमा होणार आहे. 5 महत्त्वाच्या बँकांमध्ये ज्यांचे खाते आहे त्यांना हा डबल लाभ मिळणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक आणि बँक ऑफ इंडिया. या 5 बँकांमध्ये सर्वात आधी हा लाभ जमा होणार आहे. शेतकरी बांधवांनो, ज्यांचा जिल्हा 18 जिल्ह्यांमध्ये नाही त्यांना 21 जुलैपर्यंत पैसे मिळणार आहेत आणि ज्यांचा जिल्हा 14 जिल्ह्यांमध्ये नाही त्यांना पुढच्या टप्प्यात कर्जमाफी आणि अनुदान मिळणार आहे. तोपर्यंत KYC पूर्ण करा, आधार बँकेशी लिंक करा, फार्मर ID कार्ड तयार ठेवा. शेतकरी बांधवांनो, आजच्या या ऐतिहासिक बातम्यांचा सारांश सांगते. 14 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना 2 लाखांची कर्जमाफी आणि 50,000 रुपयांचे अनुदान एकत्र मिळणार आहे. 18 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे 25,000 आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 असे 27,000 रुपये आज जमा होणार आहेत. 7,300 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. PM किसान हप्ता मिळालेले, KYC पूर्ण केलेले, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असलेले आणि उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असलेले पात्र शेतकरीच लाभ घेऊ शकतात. उरलेल्या जिल्ह्यांना 21 जुलैपर्यंत पैसे मिळणार आहेत. ही माहिती फक्त तुमच्यापुरती ठेवू नका. तुमच्या गावातील प्रत्येक शेतकऱ्याला, शेजाऱ्याला, नातेवाईकांना हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा. एक शेअर केल्यामुळे एखाद्या शेतकऱ्याचे लाखो रुपये वाचू शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा. अशाच महत्त्वाच्या आणि अधिकृत बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या कृषी हेल्पलाईन 1.0 या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा आणि नोटिफिकेशन ऑल वर सेट करा, जेणेकरून शेतकऱ्यांसाठीची कोणतीही महत्त्वाची बातमी तुम्हाला सर्वात आधी मिळेल. जय शिवराय, जय महाराष्ट्र. भेटूया नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह.